करा माहिती नवरी कवच दे ओ पाहुणा मामाच्या लग्न देणार लगत लावचं मग तुम्ही पोरण्या होतोय का नाही ना असं म्हणजे काय म्हणस? काय आमच्याकडे रीतिरिवाज आला की बघा कसा आमला रीतिरिवाज भास म्हणजे आम्ही ना हा लग्न नवरदेव कोण नाही दिगत नवरीनं म्हणजे नवरून तोंड नवरदेव ते गाव नाही हा गरज देखतस का बरं असं आमच्याकडे रीतिरिवाज पडतात असं आहे का हा त्याचा डोका नाही द्या मग आणि जाऊ ते चालली ना आणि मी काय म्हणस पोरले पडेल आम्ही बघा कावा जिंगे झिंगे काय का पाणी वर आली कावा काय तू काय लावली वा आणि एवढा गुंडावरी आडे काय म्हणा अंगावर येतं का हा सर्व पोर पाय ए बाळांनो शांत बसा शांत बसा शांत बसा आम्ही काही जास्त टाइम येणार आहे तुम्हाला हा फक्त हा शांत वचवच करा हा शांत नका वचवच हो करा मामी वाव हाय पोरला काय कुंडा तिकडचा ते पाणी वर आले मी पंजाबी ड्रेस घालू माझे तुम्ही का मी यायला 4-5 कपडा बदला बस असं का वारमा जमाना वेगळा आणि खाऊ आता तू पण असे का हा दुपारनाचे हा बोला का हो बोलला फुकी हो अंडा लेवणी केस का हात धुई राहिली का तू एवढा जिलेबी तर तालमोटी देव मसल काही माझा वाटला ना मला मामाजी कच्चा चालत नाही तुम्ही बटाणा हो मामी चला आता पदार वर करला नाही आमना मला लग्न लागलं का मग पदर करतस लग्न लागत तेवढं नाही नाही आमना मग उठलं मग नंतर त्या नवरवर पटायला पाहिलं तसं हा नाही हा बापरे खानदानी लेकृषी हा मग लग्न लागणार का तुम्ही मग पप्पी का लिहिली येतात तुम्ही तुला कान फटा माझे येऊ का बाप्पा चौधी काय बताडी काय काय भाऊ हो अप्पा आलाय ना भाऊ पोर पिटा का ना माले आय पोर आणि काय आपला काय गोमतीशी चढाली का हा हा का भाऊ अय्या ना चंद्रमुखी जागाटस का मी काय म्हणा हा तुम्ही नवरीला बहिणी देखल्या वाईस्त नवरीला बहिणी किती सुंदर शर्ट नवरी कशी होईल ते नवरी पास करा तुम्ही आते आणि आम्ही सर्व बहिणी सारख्या दिसतील मग तुम्ही 7 बहिणी आहेत का 7 चेर हा 4 घराचे 3 शब्द हॅलो हा मी काय म्हणालो कोण बरी तुला बोल लोकांचे नाव तेव्हा कथा तुला हाडला मिरायनी बोलला होती हो मामी त्या का पहिले मिलेच का पाठल्या पाठी राहील तर त्याचे काय बघा तू नवरदेवले हा मग तो माईक पाणी झालं तो माईक वाला एका हांड्यावर समोर काढता एवढा हांडा काय का उलटा पावले त्याचे जाऊ नको ना बाई तुम्ही होते सारं माना मग जशी काय भाऊ अरे असं कर मग काय काय रे कोण काय रे मग इथले रोड काय लोकं तुला अहो त्याला किती शनावर म्हटलं ना तू बसवा तिला सांगे कोणी लग्न लावली चालली तुला काय तू पोई राहणार तिला नावली ती रडा येतो काय भाऊ बिगर लगनी मरती ना ती काय अप्पा तिने बर जाईल काही शिंग दफाला तिथे मी अरे हाय का सेटिंग में पडेल होती रही ये तो कोण करे नाही आम्हाला दुसरे भेटले नाही नाही पाव ना हा? डोका लागल्या तुम्ही हा या आता या
येणं तू तुही म्हणून तूच चालू इथे कप टाक राहील ते काय मोठे सुंदर म्हणा म्हणून काय मग होता दुसरी बायको करायला कशी आवश्यक कारभारी तुमचे आवाज दुसरे बाई कारण औषध तुझी सुधी पाळला ती आता काय करायची काय करायचं मी बेटा नेमणं काय बरं आणि तथाच मरती मांडली जाऊन मानती बरी का मरती बरी हा का बरोबर बोलले. येऊ नको बरं कर नाही वापस नाही येणार. सुट्टी आहे? हो आप्पा मामी काय तुम्ही इथे ना ही म्हणते का ते दिद्या मी पाय मारते तू तुम्ही किल्ला बी पाय मारशात कारभारी बनले जाऊ नाही बरं आया नासरा बरी गाया मरतीच नाही तुम्ही कितला बी पानशात ते आडे कंबरले तरी जाऊ नाही मी अजय तू चांगली नानशी ते बरं ठेवसू ते तर ना एवढं जेशी बिली दाबी दिसू मी आधी व माय कानबाईसारखी म्हणे पोचाले मोर कानबाई जंगलाने चिडी हाय गाणं सुद्धा म्हणाल होतं गीतकार म्हणे सण आज जेरचे गायत्री नावात मा बरोबर मोर कानबाई जंगलाने चिडी जाई बरं बेटा रायजो नेमना घर जुना बादा शिला म्हणतात काय हो हो अरे मन सासूचा कप टाक नाही दिले हो का बघ हो आप्पा हो आता काय रे भाऊ मी काय म्हणालो हा ಎಷ್ಟು का आई सोडले कोणी एसटी मा बसाडी अरे आपण पाय पाय जाना पडी मी काय बस पाय पाय जाऊ हा दरदा मला जायची का कोण चालची का दरदा मला दर मला असेल जावा ना वा असं कहा ना भात पांढरी मा घालला पडी अरे कुत्रा बघते अरे कुत्रा बोगावले वा माणशी सुद्धा चावती ना आपली बरं चालतं सा बघ मा चला मग चाल गो
ना हो भाऊ हो मग कडे आज 4-5 बाया होत्या तिंदाली असं आहे का म्हणे पैसे ना हा वार मा जाय मी मग तू आज एक काम करायचे काय तू जाय तू ना घर का बरं म्हणे बहिणा या टाइम मी घ्या आधी हा मी पण मना केला असता बा हा नाही हो पण आज तोंड कोण देखशी तोंड तोंड का हा आता म्हणे गरी बाई हा ती चहा मिठी चहा भाजी पूजा पूजा बिजा आपण कसं नवा ढोर आणलं तर पूजा करतस हा तर तिने पूजा करणार पडी मग तो तोंड देखशी का मग तर तिने तोंड देख सुद्धा मी तसं कसं का हा चालेल गडा आता म्हणे बहिणा या टाइम मी जायचे हा चालेल जाय तू घर हा अहो कारभारे हिने काय उभं मावले हो जायच्यात रे आई शादीवर पाठी नाही खपा हो काय म्हणणार मग देखो तू म्हणे ना हा तुम्ही दुसरी बाई भेटावली म्हणे मग आय दे तुला पेक्षा बारी करलायची कधीची ती आवाजा हाय काय काय व्हायचं सवत हाय काय आवतासा नाही शाय ए सवत तुला काय आवाज सापडणार का बांधर तोंड्या आवा ती मी भेटे नाही मान मी भेटे नाही हा आवाज सापडणार तुले बसत मुडकोर उठत गट गट खुर्शीवर गट बसवा ए गरम सवत बसावा ओय सपाट पावली सपाट पावली नाही शाय तिनं पायले चुलाशे ना हा तिनं पायले चुलाशे म्हणतात एकदम भाग्यवान ती कावा मी काय म्हणणार औ माय तुम्ही लग्न कर ना हा मी नाही एवढं घोंगड कसं नशी अहो कडे अशी पद्धत होती चंद्रमुख त्या काढत म्हणजे आमच्याकडे घर जा मग तुम्ही चंद्रमुख दिलं खा अहो माय आम्ही युरोपियन बच्चा उचली ना मग एकदम तुला पेक्षा बारी शे हा का मग इथे चंद्रमुख देखो का मग जगना चंद्रमुख पहिले तिला पाय पाय पडले ना हा तिला पाय पडले ना पहिले अरे वा मरी माय काय बोले का हो त्याने चंद्रमुख तरी देखील तिला का हा तिला पाय देखील येऊ का पहिले मी का बरं तिला पाय तुला पत्री मारायचे का नाही हो माय मग सपाट पावले शे का काय शे तिला पाहिले तर चुना असे हा 15 लाख नाही माहिती जातच पाहिले का उभी राय बरो उभी राहिली कडी राव अशी चाली राहते अच्छा चल के बचाओ बसो माय बसो बस अय वा माय मी तिने तोंड देखो का तिने पिक्चर में काम करेल तिने आगे ना बच्चे लोग नाचते थी काय बोल माय वा हा किती मजा आली पोरशी मग तू सांगितलं ना भाषा बाई गोष्ट म्हणतो हा ना बाई मग तुम्ही देखील शिकता मी त्यातच नाही ना नाही नाही ना माझे जाऊ देखील या म्हणतो मग काय करावं मधून तू लय गे तुम्ही तुम्हाला दोन तूच काम करशी म्हणतो अहो माय हे तर तुम्ही देखील आता पण ते काय ते का? मला ते काय येईल कारण भाऊ आपल्याकडे पुस्तके आणतात का कुस्तीने चाललाय ना तुम्ही मायवा नाक गळे मस्त शे ना मग त्या बरं किती बारीश आहे आई वो जातीनच पडलाय ना हा काम आहे काय बारी हा तुम्ही बोलता 2-3 हा मग तुम्ही मुख्यावी जाते एकदम बुक्या झालं आणि ती बी बुक जायचे ती केलं नाही खायचे काय खायचे हा का आता ते मना बरोबर वाटलंय ना हा. तिला मला तर वाटलंय असं कधी मर्जा येऊ नको म्हणे मला घरा आधी मस्त जागा पटलेल्या यातून आता का बोल
हॅलो हॅलो नवरदेव नवरीला आगमन व्हायचे हा आथै नागोरी तथै नेनोरी आटे गंगाचा आटे ओलीगण्य माता सप्तशृंगी पटेल अरे मग आज असं म्हणणं पडी गाणं आथै कुसुंबा तथै उडान मधमा गोदान गाववे वामनी माय मधमा गोदान कानबाई मातानी गौ दयानी जत्रा भरणी पडले लावू वा बघा दादा मला बघा रे दिसत का अमरी जा जाऊ बेका अव नक्का अमरी जा जाऊ नक्का जुनी गाडी सोडली नी हा. आता नवी गाडी करलंय शाती हा मी केलं ते करा की मी जुनं होतो जुनं ते सोनं रास म्हणे आणि अमरी जा जाऊ ती नवी गाडी करलंय शे काही मजा म्हण पण मी साधी निशी म्हणा मातेला ती काय शे ना म्हणा आम्ही काल कामला स्वाती आणि मग ते का मग तिचं कसं थोडं असं आटे बोल काल कामला की तू काली 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 मेरी मेरे वाली तू काली 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 मेरी मेरे वाली पाय पड रे पाय पडू पाय पडे म्हणा कोणते माय निकाल कमाल शरीर पाय पडे पाय पड तिले बोलाव ती काय ले बोलाव पाय पड ना पाय पडा रे पाय पडा पाय पडा बस पाय पड निकाल कमाल शना का हो काले काय मॅम गाडी चाल का हा तुला जुनी गाडी होती हा. नवी गाडी कसाला आणि सत्यानाशा जुनी गादी ना कापूस करावी का म्हणून नवी गादी करी आता रे तुला काय सांगणार ना मी जुने गाडी पण मोठी येतो नवी गाडी सोल हा. आणि जुनी गाडी ना जोडी हा. तुला बरं उपट होईती बरं जुनी गादी धर ना पडी का मग जुनी गाडी दर नवी गाडी ना काय ऐकू नको मी काय चालेल सांगते माय चालेल माय या तुम्ही आशांवर या आधी हो माय ना हा? हो माय म्हणा माय येत होती
माय म्हणे काय म्हणली जुनी गादी होती नवी गादी कापा घरी म्हणे मग माय तुम्ही जुनी गादीवर या म्हणे हो माय काय म्हणता तुम्ही मग चला हॅलो बटा खाली बटा बाई तू काय झालं ठोकला मला आम्हा उन्हा रे का अशी एकदम कर काय तू खोटा मला बी आता काहीतरी बुड पाडून उतरव गेला पडती ना मला बी काय हो गडवले आबा बाई महिमनी आंबा बाई गडवरले आंबा बाई महिमनी आंबा बाई मुंबईवरून आलेले बबन आप्पा शिंदे यांनी देखील आयरसाठी 100 रुपये दिले पार्टी आभारी तसंच या तिथं पण 201 रुपयाचा आयर दिला पार्टी आभारी समाधान भाऊ देत का हा रेणुका मातातून आम्हा कसं काय उतरली बाबा हा सुरण तिने आंबा रेणुका माता तिने आम्हा उतरावत नाही तिने आम्हा बडा भूत भरस उतरते काय उतरी हा बैरम तिने आम्हा खरं बैरमश आहे व काशी खंडमा बैरम वडव माय खंडमा बैरम वडव काशी खंडमा बैरम वडव माय खंडमा बैरम काय बोला बोला तुम्हाला काय म्हणणं शेत हा कोकला यायला ना कारभारी म्हणून म्हणणं शे नाही म्हणा असं म्हणणं आहे म्हणा बी पाय पडन म्हणा कारभारी नाही पाय पड कडी काय 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 नाही माय तेच मारायली अरे हिना बडा गोया सरी जागत आहे हिना खरं निशय ती नानमा ती आम्हाला ना दगडी मारे हा आता हिना आम्हा काही नाही हिना दुतरुम शाही एक नामा कानिका एक नामा बैरम आता मन आम्हा मोसो वाले ना बडी तव येते काढून
लाक्या मसरू मसरू क्या तुम्ही लाकरू मन लाक्या मसरू म्हणे दोन्ही गाद्या कथा घ्या चला चला मला दोन्ही गाद्या बोलावा चला 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 तर मला देव शांत होई तर मला देवांक खवी जाईल म्हणे नवी गादी काही ही जाईल नाही म्हणा डोयाले हाय का नवी गादी कधी नाही हाय का आताशी नवी गादी मला पाय बोल म्हणा पूजा करा पूजा करा पूजा करा खंडेराव महाराज की जय अरे खंडेराव तो शिवाचा अवतार अवतार घेतला जे चोर गडावर मानवतारे माणसा सुंदर मानवतारे माणसा सुंदर वरच्या घराला गणपतीनं घेऊन तिला मरले शिवाने गडावर खंडेराव तो शिवाचा अवतार हो काय हा का आता चांग सुलतानाला चाल सांग सुलतान महाराज की जय म्हणा पाय पडा पाय पडा. हा, पाय पडा सांग सो येला ना पाय देव पडा. हा चांगा पाच्या हा भगत हरिना से तो माताना भगत हरिना से तो माताना अवसराना देव तो आपो येला राणा पाच्या देव तो गावो हरिना वाघदेवा शांत व्हा आगे पाय पडा पाय पाय पडा. पडा म्हणाला हा तुम्ही आता भांगडी करावीत ना कधी कर चांगला राहा म्हणा पाय पडा हा मी कव मी गावचा तुम्ही बहिणी बहिणी मॅग रावानं मग नवीन नवीन गादीचे समायचो कारण ती काही मोठी सुधवर नाही तिला भैया सरी जायचे ती शादी मग बरं जास तिला दोरले पाणी यायचे थोडी पडी धर चला हॅलो गड सोडून सोन्याचा हॅलो माझा मल्हारी वाण्याचा गड सोडून
रमेश पैलवान कुसुंबेकर आमचे भाचीबा देखील कार्यक्रमाची उपस्थिती दिली दादा त्यांनी यांनी देखील मंडळात 500 रुपयाचा पाऊड दिला आणि कानबाई माताने भरपूर अशी श्रद्धा आहे पाहुणांचे बिन भाचांचे बिन आणि आपला चौधरी परिवार मग 40 गावला आबांतेसा भाचा आहेत त्या असं का हा पाऊडवा झालेच पाहिजे बरं तेच ना कसा गोड का वाय का कुसुंबा गावाला व सख्या व माथाने बसाले गादी टक्या चौधरी बोला व सख्या बसाले गादी टक्या परत एकदा भैयाभाऊ माणी ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे गाणं का चालूच व्हायचे ना प्रत्येकी मोबाईल काढा भैयाभाऊ माणी ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व राकेश माडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वांचे कानबाई मायने आशीर्वाद भेटे तुमले हात जोडी सर विनंती भैयाभाऊ माडी व राकेश माळी हा नवले मी तुमले नवीन गाणं आहे ना हाय आणि श्रावण माय काय म्हणे कानबाई श्रावण माई आमा बसने गो माय काय म्हणे कानबाई आरती होई एक गाणं होई आरती होई आरती जावाशिवाय कोणी जावा नाही इथला टाइम थांबणार कानबाई महिना श्रावण महिना रोट पूजाना मुहूर्त येऊ हा वाटीने धर्म मंडप शेव आरती वाशिवाय कोणी जावाना नाही हा आपण कीर्तन मध्ये होती जातच का आरती वाशी आधी एक गाणं होई त्यानंतर आरती होईल कार्यक्रम सांगता होई हा तुम्हाला आभारी शेत समाधान भाऊ तर्फे की इथला टाइम बसणार तुम्ही आणि आम्ही गरीब कलावंत असले ऐकली त्याबद्दल आपल्या मंडळतर्फे सुद्धा आभारी शेत आम्ही हा
आणि एक गाणं सुरुवात म्हणून ते गाणे खंडेश ना प्रतिसाद लोकांचे भरपूर असा दिला चालूच राहा मला पहिलेच गाणं टाकवत हा कोणतं गाणं टाकवत दादा होतं हाय श्रावण महिना कानबाई व माय श्रावण महिना कानबाई व आईने देवानी तयारी झाली अरे बल्लावा बल्लावा भाऊ बंधले व माय बल्लावा बल्लावा भाऊ बंधले व माय गदार काले शिवाई व माय गदार काले शिवाई व माय कनेर रूपाने भागत मी व माय कनेर रूपाने भागत मी व माय समीर परमाये मग भगव माय समीर परमाये मग भगव माय अरे समीर खाले तो पडच्या भगव माय समीर खाले तो पडच्या भगव माय तसेच दादांना 2 मिनिटं सूचना देत आहे शांततेने ऐका पूजन होणार आहे आयोजकांकडनं तुम्हाला एक विनंती करण्यात येत आहे आयोजकांनी एक सगळ्यांना सूचना दिलेली आहे उद्या कानबाई मातेचे रोड पूजन झाल्यानंतर सालावादाप्रमाणे आपण सोमवारी कानबाई मातेचे विसर्जन करणार आहोत हे विसर्जन करत असताना कुणाची मस्करी करत असताना कुणाशी मजाक करत असताना कुणाला दुखापत होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि त्यासोबत आपला आनंद लुटायचा आहे परंतु कुणाला दुखापत होणार नाही हे आयोजकांकडनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे त्याचप्रमाणे 2 वाजेनंतर आयोजकांकडनं आयोजक आहेत वंजी बालचंद्र पाटील आप्पा काळू पाटील व समाधान वेडू हाके यांच्याकडनं आपल्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे संध्याकाळी 6 वाजता महाप्रसाद होईल महाप्रसाद तयार करण्यासाठी व त्याला वाढण्यासाठी तरुण मित्रांनी महिला मातांनी सहकार्य करून आपला कार्यक्रम कसा उत्साहात साजरा होईल ते गावकऱ्यांनी आणि समस्त ग्रामस्थांनी सहकार्य करून आयोजकांच्या विनंतीला मान द्यावी ही आयोजकांकडून विनंती हॅलो ज्या सूचना दिल्या आहेत दादा त्यांनी त्या सूचनेचं अवश्य पालन करावे ही नम्र विनंती हा चला समाधान दादा आरतीचे मानकरी कोणी बरं
ते जाणवतं विषय असा होता. खरंच आदिमाया शक्ती सप्तशृंगा माता आणि कानबाई माताने खरंच तुम्हाला गोताने नगरीले परमासा हिरासारखा माणूस भेटना आई तुम्हाला गाव नाही भाग्य आणि पंचक्रोशीतही भाग्य की निस्वार्थी सेवा आहे त्या माणूसने. असं विशेष आहे. कोणी काही याचा जो विषय राहत नाही, पण खरंच असा माणसे भेटायला बी गावनं बी पुण्य लागस खरं असं विशेष आहे. नाही तर दादा जेवढा बी पैसा कमावस कंट्रक्शन शेतीच न आलं येस ना घरी सलाब वगैरे टाकाना तर निम्मीना 25% संसार कर्म लावतच अशी 75% देवधर्माले जाऊ द्या. माय करली ते कसं करली काय करली त्यांना विचारच नाही. तुमले माहिती करता सांगत ज्या टाइमला दिंडी निघी राहते देशनीवाली मी समाधान भाऊ ते सामने बोलणं चालणं कंटिन्यू चालू राहस की दिंडी निघी नाही भाऊ म्हणे मला डॉक्टरनी तर सांगा म्हणे 3च पॉइंट रक्त सेवा सत्य काय नाही बरं तुम्हाला माहिती नाही म्हणे मी भावना आमना विशेष आहे माता आहे सामने आम्ही खोटं बोलतच नाही. 3च पॉइंट रक्त सेवा 3 पॉइंट ना रक्त डॉक्टर बोले समाधान भाऊले तू चाले कस काय राहणार बा बाई जबरी गुरुवार मुंजवाडना राजू बाबा त्याशी आग्रा खातीर ते ऍडमिट व्हाणं सुद्धा नाही म्हणे. मायनासाठी शरीर वैद्य म्हणे मी डायरेक्ट त्याशी असं सांगवत पण बाबा त्याशी आग्रह करा की तुला ऍडमिट होणं पडी कसं शरीर शेवट खरंय भगवंत त्यानं नाव म्हणे शरीरशे पण शरीर हे मशीन राज माणूस बी मशीन ना पुढे चालत नाही. तसा असा निस्वार्थी सेवा करणार माणूस आहे. देव धर्माना कार्यालय असा माणूस कधी भेटी घ्या दादा खरंच तुम्हाला काया पलाट करते त्याबरोबर तीड मात्र सुद्धा शंका नाही. स्वतःसाठी जाऊ माणूस म्हणजे काही पद वगैरे नसताना एवढी सेवा करत विचार करा तुम्हाला भविष्यामध्ये कधी असा माणूस तिथं आपण पुढे तर कितलं कल्याण होईल याचा प्रत्येकने विचार करायला पाहिजे. हे असं विशेष आहे. दुसरं काहीच नाही. एक समाधान भाऊ म्हणे आपले फक्त कानबाईना कार्यक्रम ठेवायचे दुसरं काही नाही. गण विषय राहतात कार्यक्रमना पहिले असं तसं एक कीर्तन स्वरूपी कार्यक्रम होता हो. एक माताना कार्यक्रम छे माताना जागरणना कार्यक्रम छे चालेल घरीच्या ठिकाणी कोया मोडा काय माझ्या मणी देऊच गाणं छोटीशी कसबाई चालेल. ते गाणं मी म्हणत छोटूशी गाणं बाई भगवान माझे नाचायला येते आई छोटूशी गाणं बाई सासरे चालले ना आई सासरे चालले ना अश्रू डोळ्याला येतच ना
चालवत गानबाई मनावावर झोका घेवाले माझ्यासोबत घेव तुला कवना पाणी रे. झोका घेवाले गानबाई म्हणाले पुरणपोळी ना नैवेद्य करसू कानबाई माताले. पुरणपोळी ना नैवेद्य करसू कानबाई माताले. कानबाई माताले संतोषी चालवा कानबाई मनावावर झोका घेवाले आपल्यासोबत घेव तुला कवना पाणी रे. मग समाधान भाऊनी कसा ना बाग लावा कसाला बरं अरे नारळ ना बाग लावा मनावावरले नारळाचे सोपाय माई कानबाई माताले. ओ कानबाई माताले कानबाई माताले बिजोराले सोपाय माया माई कानबाई रे हजाराला सोपाय माई माताला ठोकाले. गडवरली अंबाबाई म्युझिक स्टार्ट. खाली बटा कृपया करून सर्व खाली बसा. या माता शाळेचे चला आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचंय. उभं राहा सर्वांनी उभं राहा. कानबाईची आरती होईल. कानबाई रानबाई दोन्ही बहिणी हे आरती करतील. आमचे मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब माळी कानबाई रानबाई